तर या सगळ्याचा त्रास जो आहे तो या सगळ्या मुलांना होतोय आणि त्यांच्या मानसिकतेमध्ये बदल होऊन अशा प्रकारे घटना घडताना दिसत आहेत। धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। यानंतर बघूया पुढची बातमी। 3 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मुलुंड डंपिंग ग्राउंड बंद करण्यात महापालिकेला यश आलंय। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची जी परवानगी न मिळाल्यामुळे डंपिंग बंद करण्यामध्ये अडथळे येत होते आणि मुलुंडला जाणाऱ्या कचऱ्याची आता कांजूर डंपिंग इथं बायोरिएक्टर पद्धतीने प्रक्रिया करून विल्हेवाट लावली जाते। मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक आज दुपारी 12 ते 2 या काळामध्ये सुमारे 2 तास बंद ठेवण्यात येणार आहे। खालापूर टोलनाक्याजवळ दिशादर्शक तसंच वाहतुकीचे नियम असलेली कमान जी आहे ती उभारण्याचं काम होणार आहे आणि त्यामुळे एक्सप्रेस हायवेवरील पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे। खालापूर टोलनाक्याच्या 17 किलोमीटर अगोदर बोधिवली गावाजवळ वाहतुकीचे नियम असलेली दिशादर्शक कमान बनवण्याचं काम करण्यात येणार आहे। बातमी आहे वसईमधली। वसईत एका भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोनं स्कूटीला धडक दिली। या भीषण अपघातात सुदैवानं महिला बचावली आहे। या अपघाताची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहे। या अपघातात टेम्पो अगदी महिलेला घासून निघून गेला। यानंतर महिलेचं स्कूटरवरील संतुलन ढासळलं आणि ती खाली पडली, मात्र दैव बलवत्तर त्यामुळे त्यांचा जीव वाचला।